15 जुलै ते 9 ऑगस्ट गुरु हा अस्त असणार आहे. कसा जाणार आहे? धनुराशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. धनुराशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस थोडेसे त्रासदायक जातील, कारण 8व्या घरामध्ये गुरु आहे, म्हणजे कर्क राशीमध्ये. आता तिथे तो अस्त अवस्थेत आहे. आता इथे काय होतं, आधीच तुम्हाला माहिती आहे की खूप सारे खर्च, त्याचबरोबर नोकरीमध्ये सुद्धा काही अडचणी तुम्ही पाहत असाल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुप्त शत्रूंपासून नुकसान असणारे काही सिक्रेट असतील, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे, कारण असे अचानकपणे आजार उद्भवतील आणि खर्च होतील. त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा कुणाची तरी तब्येत खराब होऊ शकते. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन, अचानकपणे या गोष्टीमुळे खर्च वाढतील. त्याचबरोबर भागीदारीमध्ये मोठा काही म्हणजे धोका पत्करू नका, कारण तिथे तुम्हाला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. वरिष्ठांशी किंवा काही ऑफिस कलिग आहेत त्यांच्याशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तिथे तुम्हाला प्रॉब्लेम होईल. काही गुप्त शत्रू असतील त्यांच्याकडूनही तुम्हाला फार काळजीपूर्वक राहायला लागेल. पटकन घाईघाईमध्ये डिसिजन घेणे याच्यातूनही प्रॉब्लेम होईल. काही विकत घेताय किंवा घर, गाडी ह्याच्यातही जास्त विचारपूर्वक करा. घाईघाईने जर तुम्ही डिसिजन घेतले तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. आधीही मी तुम्हाला सांगितलं की खर्चावर नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. उगाच स्वतःच्या लक्झरीसाठी आणि हौस पूर्ण करण्यासाठी पटापट डिसिजन घेऊन पुढे कर्ज वाढवू नका. त्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की सगळ्यात महत्त्वाचं की कुटुंबामध्ये थोडेसे काही वाद किंवा काही गोष्टी होतील, त्याही गोष्टीकडे तुम्हाला फार लक्ष ठेवायचं आहे. आणि मेन म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तब्येतीची काळजी घ्या, कारण शनिढय्या सुरू आहे. जेव्हा 8व्या घरामध्ये गुरु अस्त होतोय, त्याचा थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला होईल. सिक्रेट काही असतील तुमचे, जे खूप दिवसापासून असे तुम्ही ठेवले असतील, ते कदाचित बाहेर येण्याची शक्यता आहे. किंवा तुमचे सिक्रेट म्हणाल तर काही तुमचे पासवर्ड किंवा काही गोष्टी अशा असतात ज्या आजकालच्या लाईफमध्ये असतात, त्यामुळे त्याचाही तुम्हाला विचारपूर्वक करून फार काळजी घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की धनुराशीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला एकदम शांत राहणं आणि हुशार तर तुम्ही आहात, पण यावेळेला तुमच्या घाईघाईने किंवा खूप बडबड स्वभावाने कदाचित तुम्ही काही म्हणजे तुमचं स्वतःचं एक स्टेटस तुम्ही कमी कराल. त्यामुळे शांत राहा, शांत डिसिजन घ्या. आणि ॲस्ट्रोश्वेता 369ने ब्रेसलेट बनवलेलं आहे, जे तुमच्या बुद्धीला स्मार्ट आणि जे तुमचं नेहमीचंच कार्य आहे, जे तुम्ही फार स्मार्ट असता आणि खूप नियोजनपूर्ण कार्य करता. पण जर इथे गुरु खराब असेल तर प्रॉब्लेम होतो. म्हणून गुरुसाठी स्टेबल करण्यासाठी आपण हे ब्रेसलेट बनवलेलं आहे. तर नक्की घ्या, वेबसाईटवर व्हिजिट करा.